पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। ऊस उत्पादनाच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभिनव योजनांचा माहितीपर शेतकरी मेळावा व आधुनिक ऊस उत्पादन चर्चासत्र सदलगा येथील सदलगा हायस्कूल सदलगा येथे आज मोठ्या उत्साहात संपन्न। चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना नियमित चिकोडी आणि न्यूट्रीक्रॉप ॲग्री प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आज सदलगा शहरातील सदलगा हायस्कूल सदलगा येथील सभागृहात सदलगा शहरातील प्रगतशील शेतकरी सुरेश महादेव कोरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मेळावा व ऊस उत्पादन चर्चासत्र संपन्न झाले। प्रारंभी चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेतन पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत केले। सदलगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शेतकरी मेळावा व चर्चासत्र प्रयोजनाचे महत्त्व विशद केले आणि कृषी क्षेत्रातील होणारे बदल आणि कृषी क्षेत्राला यांत्रिकीकरणाची जोड आज काळाची गरज आहे। शेती हा व्यवसाय आज डोळसपणाने करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी साखर कारखान्याने वेळोवेळी चर्चासत्रे घेऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन शेती क्षेत्राचा विकास करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे त्यांनी आवर्जून सांगितले। कर्नाटक कृषी विद्यापीठ धारवाड येथील प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील यांनी ऊसाच्या क्षेत्रात झालेली प्रगती, त्यांच्या विविध असलेल्या जाती, त्या ऊसाचे उत्पन्न व त्याचा विकास यावर सखोल माहिती घेऊन शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले। शेती क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर होत असल्याने आपणही काळाबरोबर बदलले पाहिजे असे त्यांनी सांगितले। हनुमंत गुळेद यांनी शेतीला आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर व शेतकऱ्यांनी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करूनच पिकांची निवड करावी आणि शेतकरी बांधवांनी आपला विकास करून घ्यावा असे त्यांनी सांगितले। या चर्चासत्रासाठी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक चेतन पाटील, महावीर कात्राळे, प्रकाश पाटील, डॉक्टर आर.व्ही. खांडगावे, मोहन कुमार एम, डॉक्टर संजय पाटील, हनुमंत गुळेद, एन.एस. हिरेमठ, विजयराज, प्रतीक बंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या चर्चासत्रासाठी सदलगा शहर परिसरातील वडगोल, बहिनाकवाडी, शमनेवाडी, जनवाड, नेज, बेडखियाळ, बोरगाव, शिरदवाड येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोपकर यांनी केले। शेवटी सर्व शेतकरी व सभासद बंधूंना स्नेहभोजन देण्यात आले। जनकार्य न्यूजसाठी सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।